नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा या आपल्या चॅनलवर। इथे मी डाळ भाजीची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली आहे। ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये एक चिरलेलं वांग टाकायचं आहे, एक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे व त्यामध्ये आपण जी पालक आहे चिरून ठेवलेली, छान धुवून घेतली होती मी, ती यामध्ये टाकून घेते। नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, थोडीशी हळद टाकायची आहे आणि याला कुकरमध्ये लावून याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर जोपर्यंत कुकर होईल तोपर्यंत मी फोडणीचं साहित्य सांगून देते। इथे मी एक चिरलेला कांदा घेतला आहे, एक टोमॅटो आणि थोडीशी चिरलेली मी मेथी घेतलेली आहे। आता इथे आपलं कुकर झालेलं आहे, आपली डाळ छान शिजलेली आहे। याला आपण रईने मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला। थोडंसं पाणी घालून मी याला परत मिक्स करून घेते। आता इथे आपली डाळ रेडी आहे। फोडणी देण्याकरता इथे मी एका कढईत तेल तापवून घेतलंय। त्यामध्ये सगळ्यात आधी मी घालणार आहे मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं, तर मोहरी आणि जिरे इथे तडतडलेलं आहे। त्यामध्ये टाकूया एक चिरलेली मिरची, कांदा टाकून घेऊया। आता छान याला चमच्याने मिक्स करून घेऊया। तर यामध्ये थोडी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे आणि थोडा कढीपत्ता। आता इथे कांदा झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि ही जी चिरलेली मेथी होती ती टाकून घेऊया। मेथीने एक वेगळीच चव येते आपल्याला, त्यामुळे मेथी टाकायची आपल्याला। थोडीशी हळद, त्यानंतर तिखट, धने पावडर, मीठ। आता याला मिक्स करून घेऊया। आता इथे आपली कांदा टोमॅटो सगळं शिजलेलं आहे, त्यामध्ये आपण ती डाळ टाकून घेऊया आणि छान याला आता उकळी येऊ द्यायची आपल्याला। चमच्याने मिक्स करून घेते। थोडं मला वाटतं पाणी घालावं लागेल आपल्याला। आता याला छान आपल्याला उकळू द्यायची आहे। आता इथे आपली डाळ भाजी उकळायला सुरुवात झाली आहे। मध्ये मध्ये चमच्याने फिरवून घ्यायचं आहे। मस्तपैकी लग्नप्रसंगी बनवतात किंवा महाप्रसादात बनवतात अशी चव या डाळ भाजीला येते। साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटं याला छान उकळू द्यायचं आहे। भाजी उकळली की त्यामध्ये आपण जे टाकलं असते त्याचा स्वाद उतरतो। आता मस्तपैकी इथे आपली डाळ भाजी उकळते आहे। डाळ भाजी उकळली की त्याचा छान कलर चेंज झालेला तुम्हाला दिसून येईल। ही डाळ भाजी मस्त महाप्रसादात किंवा लग्नप्रसंगी असते त्याच चवीची तुम्हाला इथे मी सांगितली आहे। गार्निश करायसाठी इथे वरून थोडंसं तुम्ही कस्तुरी मेथी टाका किंवा कोथिंबीर टाका। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशी डाळ भाजी बनवून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा। आणि हो, या स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।